रामनवमी उद्याच असल्यामुळे आज भरपूर कामं होती. रामजन्मासाठी पाळणा सजवायचा होता, सोबतच पालखीही सजवायची होती. सगळ्यांकडे काही ना काही काम होतं. आजोबांनी मला पाळणा काढून आणायला सांगितला, पण पाळणा होता नेमकं महादेव मंदिरात, जे आमच्या स्वामींची समाधी आहे. का काय माहीत, पण लहानपणापासूनच या मंदिराच्या आतमध्ये जायला मला खूप भीती वाटते. तरी आजोबा ओरडत होते म्हणून मी 2-3 वेळेस आत जायचं ट्राय केलं, पण हिंमतच होत नव्हती. म्हणून मी रोहनलाच पाळणा काढून आणायला लावला. आमचे काही जणांचे उपवास चालू आहेत म्हणून गौरी वहिनीने नगरच्या कैलास उडपीची ही स्पेशल डिश स्वतःच्या हाताने बनवून आम्हाला पाठवली होती. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये थोडं काम होतं, ते करून आले. मग पप्पांच्या फ्रेंडच्या घरी गेले, तिथे त्या काकूंनी सरबत केलं. आज घड्याळाचा काटा एवढा फास्ट चालला होता की कधी 5 वाजले कळालंच नाही. तशीच मंदिरात गेले, रामरक्षा झाली आणि मग पालखी सजवायला घेतली. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पालखी का असते, तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आमच्या काही पूर्वजांच्या समाधी ह्या राम मंदिराच्या जवळ नसून देशमुखांच्या बागेत आहेत. त्यामुळे प्रत्येक रामनवमीला रामांचं दर्शन त्यांना व्हावं म्हणून पालखीमध्ये राम समाधीजवळ नेले जातात. ही कामं चालू असताना मंदिरात कीर्तन चालू होतं. त्यानंतर मग पंगत झाली आणि मग मीही फराळ केला. नंतर दूध पिलं आणि परत मंदिरात आले. इकडे फुलावाले काका डेकोरेशनचं काम करत बसले होते. आमचे आजोबा एकटे हा पाळणा दरवर्षी बसवायचे, ते पण काही मिनिटमध्ये. आणि ही पुढची पिढी बघा, 5-5, 6-6 जण हा पाळणा बसवत आहे. त्यात पण त्यांनी 2 तास घालवले. आम्हाला पाळण्यालाही डेकोरेशन करायचं होतं, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि डेकोरेशनवाल्या काकांनाच उद्या ओरिजिनल फुलांचं पाळण्याला डेकोरेशन करून द्या म्हणून सांगितलं. रात्रीचे 12 वाजले. तसा रामजन्म दुपारी 12 वाजता असतो आणि आपल्यात खरं तर दिवसही पहाटे चालू होतो, पण सहजच एक आनंद म्हणून आम्ही रात्रीचे 12 वाजता थोडे फटाके फोडले. मंदिरामधलं डेकोरेशन चालूच होतं. आमचीही सगळी कामं झाली होती. घरून कॉल यायला लागले म्हणून मग घरी गेले आणि आजचा दिवस इथेच संपवला.